जास्त आहे. सासरवाडी तगडी आहे, बायकोला भाव नाही. हे सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट आहे ना मला, हे वयावर नसावं, चुकीच आहे. ते बुद्धीवर पाहिजे. 1 जानेवारीला मेंदू चेक करणे, जितकी ब्रेनची कॅपॅसिटी कमी होईल तितकं पेमेंट कमी करणे. म्हणजे हे रिटायर झाल्यावर येणेवाणी करायचे नाही. त्याला ज्याच्यासाठी एकच खातं आहे जगात, मिलिटरी. 15 वर्ष झाले ही पीटी घे, तू गावात जा, पिस्तूल जमा कर, मूळ फाट्या गोळ्या झाडशीन एका दिवशी. न मानणार आहे. आता न मानणारा ज्ञानी काम कार्य बोलत ज्ञानी काम कार्य अहंकार. आता अहंकार टिकतो का संपतो? कोणत्याही गोष्टीचा अहंकार झाला की तो संपणारच. संपायचंय म्हणून तो अहंकार झाला. एखाद्या माणसाला कोणत्याही गोष्टीचा अहंकार का होतो? त्याचा विनाश जवळ आलाय की त्याला त्याचा अहंकार होतो. आणि अहंकार एकदा झाला की विनाश निश्चित घडतो. मग माणसाला त्याला तो माणूस फाईट आला तर याचं उत्तर आहे का तुम्हाला? का सांगतो याचं उत्तर? या 5-6 वर्षाचा अभ्यास करा तुम्ही. पाऊस फक्त डोंगर भागातच आहे आणि धरण क्षेत्रातच आहे. का? जिथं झाड आहे आणि तिथं डोंगर आहे तिथंच आहे. मग झाडाची एक मेक सांगतो तुम्हाला. एक माणूस 24 तासात निडाय का, एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो. एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो. एका माणसाला 24 तासात श्वास लागतो 3 सिलेंडरच्या टाक्या. एका टाकीची किंमत 900 रुपये. एक माणूस 2700 रुपयाचा वायू निसर्गातून फुकट घेतो. एका माणसाने जर एक झाड जगवलं, शेती सुखी होईल, जग सुखी होईल, राष्ट्र सुखी होईल. झाडांवर भाषण करू नका, टिकवा. ती झाडं शिकवणं काळाची गरज आहे. झाड लावायलाच पाहिजे, फायदा. आता त्या झाडाला पालवी कोण फटतो दिसलं तुम्हाला? देव. आता तिसरा प्रश्न शिकलेल्यांना, नारळात पाणी आलंच कुठून? उत्तर सांगितलं नाही. देवाची करणी नारळात पाणी का राहिलं? याचा अर्थ नारळात पाणी आणणारा कोणीतरी. त्याचा पुढचा शोध सांगतो तुम्हाला. पुढचा शोध शिक्षक लोक सगळे लिहूनच घ्या. उत्तर सापडा महिन्यात 1 महिन्यात. हत्तीला जर तुम्ही कौट चारलं, हत्तीला कौट जर हत्तीनं खाल्लं ना कौट, तर ते कौट हत्ती जसाच्या तसं सकाळी शेणात टाकतो. चालू का हत्ती धारा दिवसभर शेण पडू द्या, कौट हातात घ्या आणि मग तुम्ही फक्त एवढा शोध लावून दाखवा मला आतला घर हत्तीनं खालाच कसा. एखादा म्हणे सुसून घेतला, छिद्र दाखवा. याचा अर्थ ती हत्तीमध्ये ती कौट खाण्याची कला फक्त तेवढ्या प्राण्याला, दुसऱ्याला नाही. शेळीच्या बकऱ्याला प्यायचं शिकवावं लागतं, गाईच्या वासराला प्यायचं शिकवावं लागतं, आपल्या बाळाला चालायचं शिकवावं लागतं, आपल्या बाळाला बोलायचं शिकवावं लागतं. पण सापाच्या पिलाला जलमल्याबरोबर पळायचं शिकवतो कोण? बरं, सापाचं पिल्लू पळायला शिकलं कुठं? तुमचं डोकं बंद होईल. त्याच्या पुढचं आहे का? ते सापाचं पिल्लू पळायला जे शिकलंय ते कुठं शिकलंय? आईच्या पोटात. आता त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. जानेवारी संपला, फेब्रुवारी सुरू होईल. आता जानेवारी संपत आला, आता फेब्रुवारी सुरू होईल. जेवढे आपले लोहाळी, पाचलई, गोंदशी, मळशी जेवढे डोंगर आहेत, हे सगळे डोंगर आज कोणत्या अवस्थेत आहे? वाळलेले. गवत वाळून गेले, झाडं वाळून गेले. अजून महिना जाऊ द्या, 1.5 महिना जाऊ द्या, त्या झाडांना आपाप पालवी फुटेल. आता ती पालवी फोडितो कोण? डोंगराला झोपडी बांधा, 8-10 दिवस राहा, मुक्काम करा. कोण येतो पालवी फोडायला? त्याला धरा. आता ती पालवी पाऊस पडव नाही तर न पडव फुटणार आहे.
ववे तेराव्या त्यात वसंताचे रिझवणे झाडाचे सांजे पडे. वसंत ऋतू आला की आंब्याला बहर येणारच. तुम्हाला फुलट सांगा, मुंगी किती फिरू द्या. मुंगी पाहिली का तुम्ही महिला म्हणतात मुंगी निवांत दाखवा मला. बसली बुवा निवांत सारखी इंडस्ट्री ती जाती कुठं. बरं पोटासाठी इंडस्ट्री म्हणावं तर शास्त्रज्ञाला पोट सापडा ना तिचं कुठे. आता मुंगी किती फिरू द्या. महिला म्हणत सापड मुंगी किती फिरू द्या. दुसरं वाक्य मासा पाहिला राहिला कुठे पाण्यात. खातो काय पाण्यात. त्याला इंडायची काय गरज आहे का. मग मासा निवांत पाहिला तुम्ही घरी. मग घ्या लिहून तिसरं वाक्य. 2 वाक्य. मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. मग ही सर्व्हिसवाली मंडळी रिटायर झाल्यावर ईडी का मग झाली. कधी सोमवार नाही कधी एखादच नाही. काही डोळे लाल 5 वाजले का हातात काळी पिशी 2-4 कुत्री त्याच्या माग पिशी नेली कुत्र्यानं लिंबूच घेऊन आला. रिटायर झाला का आला आमच्या टोळे सोपं तुम्ही मानाला तर नका मानू पण झटका मानाला तर नका मानू. झटका नाही. फायनल झालं ना का. आता फायनल प्रश्न विचारतो. दुसरा मुद्दा संपवितो. देव आहे का नाही. बस आता फीट आम्हाला वेळ नाही तुझ्या नारी लागायला. हलकट प्रश्न राहतात काहीचे. कीर्तनकार कंबार का बांधतो. तू मुंडकं बांधील तुला काय माळीत म्हणी 108 का आम्ही 900 घालू तुला कुठं दिलं. एकानं मला प्रश्न विचारला होता एवढ्या संतांनी चमत्कार केले रेडा बोलवला भिंत चालवली मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही. मी त्याला समजा तुला बाकीच्या बोशी काय करायची. तुला मी एकटा बाद झालो. तुला आत्ता भिंत चालून दाखवतो मी इथं. तू फक्त वाघ व्हावं सुने. भिंत कधी चालत का मोठा वाघ व्हावं सुने हातास हे मग पळ बाबा मेले वाघ आता साखर जर कापून घेऊन ये पावल्याच्या सारखं काही प्रश्न. दुःख प्रत्येकाला दे ना. नवऱ्याच्या घरी जाताना मुलगी किती रडते. लय रडते. पुरीची आई रडते. पुरीचा बापही रडतो. ती काय रडत मुलगी रडती आई बाप सोडून चालले म्हणून. आई रडती मुलगी चालली म्हणून. बाप रडतो मुलगी चालली म्हणून. पण तो नवरदेव रडत होते. तो भाड्यात ताईट उभा राहतो. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा घालचा हायवेला मिळतो ना. तो आता 100 झाला नाही तर 35 ताईट उभा राहतो. अंडरपॅन्ट दुसरीची पेन दुसरी. आपल्याकडे बसते अंडरपॅन्टी घेते ते जागोदर वापरत नाही ना. आणि अंडरपॅन्टी निवड 2-3 मित्र नेले त्याने. लाख रुपयाची बाईक. पण त्या पुरीला तिच्या भावाला विचारलं का ग दिदी. मम्मी रडली पप्पा रडले तू रडली पण दादी का रडली नाही. ती पोरगी म्हणली पप्प्या मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. तो उद्यापासून कावळा शिवेपर्यंत बोंबलणार आहे. आलो दे माझ्या तू कधी आहे किंवा नाही त्याचं काय तसं काय नाही. हो काही साधू आहेत पण भांगती आहेत. बोलती नाही. लिहून देते 3 किलो सफरचंद 1 किलो काजू हलकं खात नाही. साधू म्हणतो व्हॉट्सअप वापरतो. तोय काय साधारण गेलं नाही का. बोलत नाही. लिहून देतो 3 किलो सफरचंद. बुंदकीचेच केलं पाहिजे. हलकं खात नाही. तो बसला एसटीत बसल्यानंतर बोलायचं नाही. तिकीट दिया काढायचा काही संबंधच नाही आला. पाहत राहिला मस्त. कंडक्टर गेला त्याला म्हणलं तिकीट. बोलत नाही. मग त्याने लिहून दिलं कागद जिथं राम जन्माला आला तिथं मला जायचंय. तो बोलला पैसे. मग त्या कंडक्टरने त्याच्यावर लिहून दिलं
कागदावर त्याला बोलत नाही ते. राम जन्माला गेला आला तिथे काय मी तुला नेऊन घालीत नाही, पण जिथं कृष्ण जन्माला आला तिथं नेऊन घालतो. कृष्ण कुठे जन्माला आला? जेलमध्ये. तू रामाकडे नको जाऊ, कृष्णाकडे जाय. आपण आता दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता अजिबात काही करायची नाही, कारण काही या जगात नाही. तिसरा मुद्दा सुरू झाला. आज गायक वादक गुणिजन मंडपवाले मालिक कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शताब्दी गौरव 16 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार. परमपूज्य आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या शुभास्ते वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली गायक वादक गुणिजन मंडपवाले मालिक सिस्टीमवाले मौजे वांदूर शेत कांदळवाडी तालुका अकोला कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ आणि ज्यांचा आज कार्यक्रम आहे शताब्दी महोत्सव ज्यांचा आहे नारायण पाटील सरके. आता ह्या मंडळीच्या शताब्दीला इंदुरीकरचं कीर्तन ठेवलं. एक आता आपले कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बांगला होतोय. आणि वर्षाच्या दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होते. पण जर लग्नाला ठेवलं विनोदाचा भाग सोडा. पण ही जी माणसं आहेत मला आता पिचड साहेबांच्या माग नारायण पाटलांसारखी किंवा स्टेजवर बांधलेली सगळी फेटेवाली जी मंडळी आहे, ही जी माणसं आहेत ही 100 वर्षाची होत 80 वर्षाची होत, ही पिचड साहेबांच्या मागे उभं निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी आहे. ते निष्ठावंत. आता दोन्हीमधला फरक सांगतो. साहेबांच्या मागे हिंडणारी ही जी टोळी आहे ही निष्ठावंत आहे, पण ही लहान्या साहेबांच्या मागे हिंडणारी त्याच मापात असेल असं नाही. इथं दोन फरक आहेत. इथं मेक आहे मला. पण महाराज बाकीने नाही का 15 वर्षापूर्वीचा आऊत हाकणारा राजकारणाच्या पुढाऱ्याच्या मागे हिंडणारा माणूस हा काम व्हावं म्हणून हिंडत नव्हता, आपला माणूस मोठा व्हावा म्हणून हिंडत होता. ही चांगली भूमिका ध्यानात ठेवा. 35, 40, 50 वर्षाच्या इतिहासामध्ये नगर जिल्ह्याला अकोला तालुक्याला सतत मंत्रीपद या सगळ्या जनतेमुळे पिचड साहेबांना मिळायचं. ही निष्ठा असायची. ही निष्ठा असायची. आज तसं नाही. आज वैभव साहेबांमाग किती जण हिंदू द्या निम्मे भामते. काम झालं नाही का पक्ष फुटला असं. आता तसं नाही. काळ चांगला आहे का वाईट आहे? साहेबांच्या पाठीमागे हिंडणारा कार्यकर्ता अभ्यासू होता असं नाही, विद्वान होता असं नाही, परिस्थितीने खंबीर होता असं नाही. त्याच्याकडे 2च गुण होते. माणूस आपला आहे, पुढे गेला पाहिजे, काम व्हावं अथवा. आज तसं नाही. आज जर तिथं वैभव साहेबांना एखाद्याने रात्री 11 वाजता फोन केला बा माझी मुलगी आजारी, साहेब जर गडबडीत म्हणले पाहू सकाळी, तो समोर होतो कोणतीशी बोलतो. 15 वर्ष तुमच्या मागे हिंडलो मी, जुते होतो का दुसऱ्या पक्षात. आता नाही. आता नाही. ही जी फेटेवाली जी मंडळी बरं निवडून बसवली त्यांनी पाहा, बसवताना सुद्धा खाली बसवताना नाही मला. आणि आजचा जो 100रावा आहे हा पिचड साहेबांच्या आणि वैभव साहेबांच्या उपस्थितीत या म्हाताऱ्या माणसांच्या डोक्यावर फेटा कर्तृत्वाने शोभून दिसतो. कर्तृत्वाने तो फेटा त्या माणसांना शोभून का दिसतो? अपेक्षा रहित प्रेम करणं वेगळं आणि अपेक्षा ठेवून प्रेम करणं वेगळं. आज तुमचे माझे ते प्रेमाचे संबंध अपेक्षा रहित नाही. 25 वर्षापूर्वी वांदूर शेतला गाडी येत नसेल, मवेशीला एसटी येत नसेल, पण राजूरला रविवारी पिचड साहेब येणार आहे म्हणले हा माणूस उठल्याबरोबर फक्त भेटायलाच राजूरला जात होता, काम घेऊन जात नव्हता. त्याला गाडी मिळो अथवा नाही. अरे रविवार आहे, आज साहेब येणार आहे, ही निष्ठा होती. निष्ठा होती आणि त्या निष्ठेमुळं माणसं जोडली गेली. आता काळ फार वाईट आला. इथून पुढे तर भयानक काळ आहे. आता ह्या ज्या माणसांचा गौरव आहे ना महाराज, आज ह्या बाबतीत होणं हा सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. जाऊ द्या साहेब, पिचड साहेबांचे पालने भेटले, आमचे मधुभाऊ आहेत सगळे आहेत. मात्र इकडलं जे प्रेम आहे हे अपेक्षेचं प्रेम नाहीये. यात काही अपेक्षा आहे हे प्रेम नाही. माणूस आपला
मोठा झाला पाहिजे आणि त्या माणसाबद्दल एक वाक्य सांगा, कुणी कुणालाही फेकावं, आपण आपल्या माणसाला फेकू नये. बरं ध्यानात ठेवा, रस्त्याने कळताना हिरा पडलाय, तो हिरा शाळेतल्या पोराला सापडलाय, त्या पोराने ओळखलाय तो हिरा आहे, ओळखलाय, पण खात्री करायची हिरा आहे का म्हणून नाही. टपरीला वाचलं तुम्ही कुठं महाराष्ट्रात, दुर्योधन पान स्टॉल वाचलं, दुःशासन ढाबा. अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही. मात्र 99% लोकांनी पोथी अशी वाचली काय की कौरवांचा नाश पांडवांनी केला. नाही, पांडव संपणारच होते, फक्त निमित्त कौरव होते. कौरव संपणारच होते, निमित्त पांडव होते, पण कर्म फक्त ते होतं. मग कौरव संपवले कोणी? ते केवळ आतल्या विकारामुळं. मग तुम्ही मी जे बरबाद झालोय विकारामुळं, मग बरबादीपासून सावध व्हायचं असेल तर ज्ञान आहे, पण एक घोटाळा आहे. 10 लिटर दूध आहे, महिला म्हणलं तापवा, साई येऊ द्या आणि ठेवून द्या, काहीच करू नका, दही होईल का? नाही, फायनल बर का. आता त्या 10 लिटर दुधाचं दही करायला किती किलो विरजण लागल? किलो. आता नीट ऐका, एक चमचा लिंबू पिळून टाकलं तरी त्याचं काय होईल? दही. सावध राहा का. दूध आहे 10 लिटर, टाकलं विरजण, झालं दही. दह्याचं केलं घुसळण, त्याचं झालं ताक. वरती राहिलं ते लोणी, खाली राहिलं ते जाग्यावर राहा. वरती राहिलं ते लोणी, खाली आहे ते ताक. लोक पेतात काय? ताक. फुरके मारून खातात काय? ताक. वरती काय? लोणी. मग फायनल उत्तर आहे का? हा दुधाचा बॅरल आहे, याला फक्त चांगलं वागायचं विरजण टाका, साधू होण्याचं दही मिळेल. याला फक्त चांगलं वागायचं विरजण टाका, चांगलं वागायचं विरजण टाकलं तर दही तयार होईल, आणि मोक्ष नावाचं तूप राहील, आणि संसार नावाचं ताक राहील. गादी तुम्ही कोटी रुपयाची घ्या, झोप कुठून आणा? झोप यायला समाधान लागतं, गादी आणायला पैसे लागतात. काहींना झोपायच्या गोळ्या, झोप काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला का? समाधान नाही. आता उलट फिरायचं, तुम्ही करंट लावून देत, फक्त टच मध्ये राहायचं. आपण परत थोडं मागे जाऊ. जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ ज्ञान. जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ ज्ञान. बोला जा, ज्ञान. आणि जगातलं सगळ्यात पवित्र गोष्ट ज्ञान. ज्ञान ज्ञान. एक शब्द सांगतो, बडबड बोलत जाता. ज्ञान देव. नाही ज्ञान नाही. किती सरळ उत्तर आहे. तुम्ही मी देव का नाही? ज्ञान नाही. आता उलट फिरा, ज्ञान आल्यावर आपण काय होऊ? देव. मग देव व्हायचं असेल तर आपल्याला कमवावं लागेल ते ज्ञान. पण ते ज्ञान कमवताना बाह्य नको आहे, अंतर पाहिजे. आणि अंतर्ज्ञान येण्यासाठी 3 मुद्दे सांगतो. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल. एक, पुस्तकी ज्ञानाने समाज बांधेल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही देव व्हाल. आणि तिसरं वाक्य, पुस्तकी ज्ञानाने तुम्ही यांच्या जन्ममृत्यूचा फेरा चुकवाल, पण अध्यात्म ज्ञानाने तुम्ही वैकुंठाला जाल. फायनल. मात्र पहिले शब्द भूल झाला. ज्ञान देव, दळमळीत नाही व्हायचं. ज्ञान देव. आता सुरुवात झाली. ज्ञान देव, देव ज्ञान. पण एक घोटाळा आहे. ज्ञान तुम्हाला मिळेलही, पण टिकलं पाहिजे. वस्तू मिळवणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. वस्तू मिळेल तुम्हाला, ज्ञान मिळेल, पण ते टिकवणं अवघड आहे. कारण ज्ञान येताना गळ घेऊन येत असतं. फायनल झाला, आता फायनल झालं, पण ते टिकवलं पाहिजे. मग दुधाचं लोणी होईल, लोण्याचं ताक, लोणी होईल, वरती राहील ते ताक, लोणी, खाली राहील ते ताक. ताक आहे संसार, लोणी आहे परमार्थ. फायनल. अभंगातला पहिला मुद्दा संपला. ज्ञान ज्ञानोबा टिकलं पाहिजे, पण ते ग न टिकत नाही. आणि ग जर जात नाही तर ज्ञान येत नाही. ज्ञान येत नाही तर बाकी तुमचं तुम्ही पहा. मुद्दा फायनल. अभंगातला पहिला मुद्दा. अभंगातला दुसरा मुद्दा. आज दुसरा मुद्दा, कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, टाळीला हात लावा, डोक्याला हात लावा, यायचंच नाही. इथं येऊन असं बसू,
तुझ्या एकट्याचं नाव 1.5 लाखाच्या यादीत आलं नाही का काय? चिंता नाही करायची महाराज. येताना काय आनंद नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. काय चिंता करायची काम आहे? येताना मोकळा आहे, जाताना मोकळा झाला नाही, काय चिंता करायची? आणि एक वाक्य नाही का आता फक्त फटाफटा बोलत जायचं. फायनल फायनल. आता बोललं तरच कीर्तन करत नाही तर सूत्र बसणार नाही. हा म्हणायचं नाही म्हणायचं, पटलं तर हा म्हणायचं, मे बी और नॉट बी. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. नाही लय उत्तर आणि हा लय उत्तर. पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. येसला येस, नो ला नो. पटलं नाही, नाही म्हणा. नाही लय उत्तर आहे. अभ्यास कमी असल्यामुळे आज देता नाही आलं, महिन्यानं देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण येसला येस, नो ला नो. थोडस किचकट आहे, फिट करून देतो ना, भंगात बसून देतो. ज्ञान देव, देव दळमळ करत का? ज्ञान देव, देव ज्ञान. आपण देव का नाही? बस मिटलं काम. काय टाकावं लागेल? विरजन. घुसळण करावं लागेल. निघेल ते लोणी, शिल्लक राहील ते बस फायनल. आता पुढे फटाफट बोलत जायचं. निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे. हा मला नाही म्हणा. फायनल. बरं पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरं वाक्य. या जगातला प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे. फायनल. जीव भगवंताचा अंश आहे, मग जीव दुःखी का आणि देव सुखी का? उत्तर. देव ज्ञान आहे, मानव अज्ञान आहे. पुन्हा उलट फिरा. देव हा जीव दशेत, देव हा ज्ञान अवस्था आहे आणि जीव हा अज्ञान अवस्था आहे. आणि अज्ञान अवस्थेमध्ये सुख येऊ शकत नाही. येईल ते दुःख. मग तुम्हाला मला दुःख आहे, मग देव आहे किंवा नाही हा प्रश्न आहे. आता फायनल. देव आहे किंवा नाही हा मला नाही म्हणा. नाही नाही उत्तर, हा ला उत्तर आहे. आता इथं 2 मुद्दे पडतील. एक वर्ग असा आहे, थोडस पेमेंट जास्त आहे, सासरवाडी तगडी आहे, बायकोला भाव नाही. हे सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट आहे ना मला, हे वयावर नसावं. चुकीच आहे ते, बुद्धीवर पाहिजे. 1 जानेवारीला मेंदू चेक करणे, जितकी ब्रेनची कॅपॅसिटी कमी होईल तितकं पेमेंट कमी करणे. म्हणजे हे रिटायर झाले येणेवाणी करायचे नाही. त्याला ज्याच्यासाठी एकच खातं आहे जगात, मिलिटरी. 15 वर्ष झाले ही पीटी घे, तू गावात जा, पिस्तूल जमा कर, मूळ फाट्या गोळ्या झाडशीने एखाद्याशी. न मानणार आहे. आता न मानणारा ज्ञानी काम कार्य बोलत ज्ञानी का अहंकारी? अहंकारी. आता अहंकार टिकतो का संपतो? संपतो. कोणत्याही गोष्टीचा अहंकार झाला की तो संपणारच. संपायचंय म्हणून तो अहंकार झाला. एखाद्या माणसाला कोणत्याही गोष्टीचा अहंकार का होतो? त्याचा विनाश जवळ आलाय की त्याला त्याचा अहंकार होतो. आणि अहंकार एकदा झाला की विनाश निश्चित गाठतो. मग माणसाला त्याला तो माणूस पहिला पार चांगला होता, आता येडेवणी करतो, हा खटका येतो. मग काय माणसं होतं ना, पहिले त्यांना 3 ट्रॅक्टर होते, आता त्यांचं पार दुसरीच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, खटका येतो. काय माणसं म्हणजे त्याला पहिली 100 एकर जमीन होती, आता ती दुसरीची वाटेने करीत्या, झटका येतो. अहंकार आला का विनाश आला. विनाश जर यायचा असेल तर अगोदरच अहंकार निर्माण होतो. फायनल बर का. आता थोडं गुस्सत चालू होतं. करंट लागलं तुम्हाला, करंट लागला म्हणजे तुम्हाला सोबत. देव न म्हणणारा वर्ग अहंकारी आहे. आता देव नाही म्हणणारा वर्ग अहंकारी आहे आणि देव मानणारा वर्ग भीतीपोटी देव मानतोय. पाप होईल काय देव. इथं परत बदल आहे. कोणत्याही गाडीचा ड्रायव्हर गाडी चालू करण्यापूर्वी स्टीमच्या पाया पडतो. सुखरूप येऊ दे पण पिऊन चालवतो ना. पिऊन चालवतो म्हणजे तो साधू आहे असं नाही, तेवढी उतरेपर्यंत येऊ दे. म्हणजे देवाची भक्ती करणाऱ्यांमध्ये सुद्धा पुन्हा 2 प्रकार आहेत. ज्ञानाचा अहंकाराचा वर्ग तर देव मानणारा नाही, पण देव मानणाऱ्यांमध्ये सुद्धा 2 प्रकार आहे. एक भीतीने देव मानतोय आणि एक कर्माला अस्तित्व सिद्ध करतोय. देवाचं अस्तित्व आहे, तो सिद्ध कशाला करतोय? कर्मा. गरीबाचा मुलगा तहसीलदार झाला
तत्वज्ञाच्या अभ्यासाने सिद्ध करून देतोय का मी सुद्धा तहसीलदार होऊ शकतो, हे त्याने सिद्ध करून दिलंय. आता इथे 2 प्रश्न आहेत, शिकलेली मंडळी उत्तर द्या. आता देव नाहीला उत्तर आहे बरं का. तुम्ही आता उत्तर 4 वाक्य सांगतो, हा मला नाही म्हणा. रक्ताचे 2 पिशी आहेत, तांबड्या पिशी पांढऱ्या पिशी. रक्ताचे 4 गट आहेत, A B आणि O. रक्ताचा रंग हिमोग्लोबिन मुळे लाल आहे, अन्न खाल्यामुळे रक्त वाढतं, मान्य आहे तुम्हाला. मग आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? तुम्हाला रक्ताची पिशी माहित नाही का? आहे. गट माहिती आहे, रक्त कशामुळे वाढतं हे तुम्हाला माहिती आहे, रक्ताच्या पेशी माहिती आहे. मग तुम्ही रक्त बनवू शकत नाही. एक वाक्य सांगतो तुम्हाला, जे रक्त बनवतो ती चेतनामय शक्ती दिसत नाही पण नक्की आहे, तिला देव म्हणतात. पुन्हा नाही म्हणायचंच नाही. दुसरं वाक्य, झाड लावलं, खाली गेलं मुळे. मुळाचे 2 प्रकार आहेत, स्वटमुळे तंतुमय मुळे. वर खोड आहे, खोडाला फांदे आहेत, फांद्याला पान आहे, वर फुलं आहेत, फुलाला 4 भाग आहेत, निदलपुंज आहे, दलपुंज आहे, कोमंग आहे, जायांग आहे. वरती फुलं आलंय पण पाणी तुम्ही घातलंय मुळात आणि फुल हिरवं झालंय वर. ही पाईपलाईन कोणत्या इंजिनियरने केली? लावा लोक. इथं मेकॅनिकल इंजिनियर नापास, पॉलिटिकल इंजिनियर नापास, इलेक्ट्रिकल इंजिनियर कायमचा नापास. मग हा जो इंजिनियर आहे तो दिसत नाही, त्या कन्स्ट्रक्शनला म्हणतात देव. झाडं लावू नका, रावले ते टिकवा. लावू नका, इथून पुढे झाडं लावायचं बंद करू नका, हयात ते टिकवा. आपली मंडळी मे मध्ये झाडं लावतो, टाकून प्यायला पाणी नाही, कवा जगतील झाडं? झाडं लावू नका. नाही, झाडं लावू नका, हयात या झाडं का लावू नका? प्रत्येक व्यक्तीनं एक झाडाचं महत्व समजून घ्या. एक वाक्य सांगा. आता आपण चांगल्या भागात जन्माला आलोय म्हणून तुम्हाला पाणी आहे, पण त्यांना तेव्हा अजून 2-3 वर्षांनी दुष्काळ, हा पाऊस पडणार राहणार नाही आता इथून पुढे. आता पडला तर पाऊस पडेल 2-3 वर्षांनी एकदा. तुम्ही लहरी